कुरेशी यांना हायकोर्टाचा दणका, तडीपारी रिट फेटाळली, 1 लाख दंड। याबाबत अधिक माहिती अशी की तडीपारच्या नोटिशीविरोधात दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून याचिकाकर्त्याला तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। न्यायालयात याचिकाकर्त्याने वस्तुस्थिती लपवून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे नमूद करत कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याचा ठपका ठेवला आहे। दंडाची रक्कम 1 महिन्यात नाही भरल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल कायद्यानुसार वसुली करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। इब्राहिम खाजासाब कुरेशी, वय 52, राहणार शास्त्री नगर, अन्सारी चौक, सोलापूर यांनी पोलीस आयुक्तालयाच्या तडीपार नोटिशीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती। मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून इब्राहिम कुरेशी यांना मोठा दणका दिला आहे। कुरेशी यांच्यावर 2009, 2015, 2016, 2018, 2021 व 2025 या कालावधीत गंभीर गुन्हे दाखल आहेत। यामध्ये बेकायदा मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे, जनावरांची क्रूरतेने वाहतूक करणे, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अन्वये कुरेशी यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना प्रस्ताव देण्यात आला होता। त्यानुसार चौकशी दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कलम 59 अन्वये इब्राहिम कुरेशी यांना नोटीस बजावली होती। मात्र या नोटिशी विरोधात दाखल रिटमध्ये याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर दाखल गुन्हे लपवले व चुकीची माहिती देत दिशाभूल केली, असे न्यायालयाने स्पष्ट केले। त्याचबरोबर अशा प्रकारे न्यायालयाचा वेळ वाया घालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देत रिट फेटाळली व 1 लाख दंड ठोठावला।